हात जोडून शासनाला विनंती करतो की साहेब आता हे आम्हाला अति होत चालले, आमच्यासोबत अन्याय होतो एका बाजूने, कुठे दुजाभाव केला जातोय. आम्ही सदैव पोलीस बांधवांसोबत आहोत, पोलीस प्रशासनासोबत आहोत. आज परिस्थिती अशी आलेली साहेब की आम्ही जर सातत्याने आणि विचाराने आम्ही तुमच्या सोबत आहोत. आज पाणी अडतंय कुठे साहेब? आज जर का आम्ही आमचे कामधंदा नोकरी व्यवसाय सोडून लवच्या त्या विचारात आम्ही येतोय, सातत्याने सगळे पुरावे देतोय, त्याच्यानंतर या कुटुंबाला न्याय मिळत नसेल. आणि साहेब प्रत्येक वेळी मी मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून प्रार्थना करतो, उपमुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती करतोय, महाराष्ट्र शासनाला प्रशासनाला हात जोडून विनंती करतो, साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत, सदैव तुमच्यासोबत राहणार. पण प्रत्येक वेळी कुटुंबाला न्याय का नाही मिळत साहेब? भीक का मागावी लागते? इथं अधर्मी ते जिहादी येतात, जो ह्या लवच्याचा तो समर्थन करत असतो, त्या लोकांना न्याय मिळतं. त्यांचा कुटुंब इथं आमच्या समोर चायनीज खाणार काय, पाणी पिणार काय, कॉफी पिणार काय, त्यांच्यावरती कोणती चौकशी होत नाही आणि आमच्यावरती चौकशी केली जाते. आम्ही व्हिडिओ का काढला म्हणून आमच्यावरती प्रश्नचिन्ह बनवले जातात, आमच्यावरती दबाव आणले जाते. साहेब किती दिवस अन्याय आणि त्रास सहन करायचा आहे? आम्ही आधी सांगतोय की आम्ही शुद्ध आणि पवित्र मनापासून आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहणार. पण साहेब कुठेतरी खालच्या लेवलला आमच्यासोबत दुजाभाव केला जातोय, आमच्यासोबत भेदभाव केला जातोय. गेली 5 ते 6 दिवस आम्ही विचारतोय की बाबा का नाही येणार ती मुलगी, कुठे गेली ती मुलगी, कशी भेटणार ती मुलगी? साहेब एकही आम्हाला उत्तर दिलं जात नाहीये. साहेब आमच्यासोबत अन्याय होतोय. हिंदू बांधवांना आम्ही एकच विनंती करतो की हो, लव जिहाद हे मोठ्या प्रमाणात वाढत चालल्या. आज ह्याच्या घरात होत्या, त्याच्या घरात, परवा दुसऱ्या कोणाच्या घरात हो लव जिहाद होत आहे. पण लव जिहादला जर सर्वात मोठा सपोर्ट कुठून मिळत असताना साहेब, हा आपल्या लोकांकडून होतोय. छोटीशी गोष्ट साहेब, आरोपी माहिती, हा आरोपी, या आरोपीला फक्त उचलायचंय आणि त्याच्यावरती कारवाई करायची आहे. पण तरी सुद्धा त्या आरोपीला काही न करता हिंदू कुटुंबांना त्रास दिला जातोय, असं चित्र आम्हाला दिसतंय. आज त्याही रडते, तिचा कुटुंब रडतोय, त्या परिवार रडतोय, त्या परिवाराला न्याय मिळत नाही साहेब. आज खरं आमच्या वेदना होतात की आज आम्ही आमच्या रक्ताचं नातं नाही, आमचं परिवार नाही, आमचं नातेवाईक सुद्धा नाहीये, पण एकच फक्त हिंदुत्व म्हणून आम्ही सोबत येतोय. पण आज हा सर्व हिंदू समाज येतोय, याचं कारण एकच आहे की प्रत्येकाच्या मनात भीती आहे. आज त्याच्या घरात लव जिहाद झालं होतं, आमच्या घरात लव जिहाद होईल. या लव जिहादच्या नावाला घाबरून हा प्रत्येक हिंदू बांधव एकमेकांच्या मदतीला येत चाललाय. आणि त्या मदतीतून सुद्धा जर पोलीस प्रशासन आम्हाला मदत करत नसेल साहेब, तर कुठेतरी आमच्यासोबत दुजाभाव होतो. मी हात जोडून प्रार्थना करतोय की आता साहेब आम्ही पोलिसांच्या विरोधात अजिबात नाहीये, आम्ही पोलिसांच्या सोबतच, आम्ही कायद्याचं उल्लंघन कधी करणार नाही, कायद्यासोबत आहोत. आम्ही संविधानाच्या नियमासोबतच चालणार. फक्त आम्हाला न्याय हवाय की हो, आमची मुलगी बसली आहे, आमच्या मुलीला न्याय हवाय, ह्या कुटुंबाला न्याय हवाय. मान्य लव जिहादच्या माध्यमातून त्या मुलीला फसवले गेले साहेब. या सगळे षड्यंत्र माहिती की कशा पद्धतीने आपल्याला ते शब्द बोलायचे नाहीत, की त्यांना तुम्ही पुन्हा अंधश्रद्धा म्हणणार. जिथं वशीकरण नावाचे शब्द होतात, जिथे त्या मुलीला पूर्ण वेळ दिलेला आहे, तुम्ही सांगता की 6 वर्ष मुलीने काय गू खाल्ला, झोपलेले, हे शब्द नाही सुटत साहेब. खरं ते लव जिहाद आहे. लव जिहादच्या माध्यमातून नाही कळत की खरंच काय केलं जातंय, ते काय शिजत आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा साहेब आम्हाला न्याय मिळत नाही. मी हातून प्रार्थना करतो प्रशासनाला, साहेब असंख्य हिंदूंच्या भावनांना समजून घ्या, नको हिंदूला सहकार्य करा.